नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी आणखी धक्कादायक अपडेट 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर बघा मित्रांनो, 10वी-12वीच्या परीक्षेवर मित्रांनो मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे. शिक्षण संचालकांचा मित्रांनो परीक्षेवर या ठिकाणी बहिष्कार टाकण्याचा निर्णय झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकलेला आहे. याने मित्रांनो काय होणार आहे, तर तुमच्या जे काही मित्रांनो बोर्ड परीक्षा होतील त्यासाठी मित्रांनो कर्मचारी उपलब्ध होणार नाही आहेत. प्लसमध्ये मित्रांनो तुमची जे काही परीक्षा होणार आहेत त्यासाठी मित्रांनो जे शाळेच्या इमारती लागतात केंद्र म्हणून, तर ते शाळेच्या इमारती दिल्या जाणार नाही आहे. प्लसमध्ये मित्रांनो जे प्रॅक्टिकल तुमच्या एक्झाम होणार आहे त्या प्रॅक्टिकल एक्झामसाठीची शैक्षणिक साहित्य मित्रांनो शाळेमध्ये प्रोव्हाइड केलं जातं, तेही मित्रांनो शाळातर्फे स्वीकारण्यात येत नाही आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, तर तुमच्या 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेवर मोठं संकट उपस्थित झालेलं आहे. आता हे संकट मित्रांनो का उपस्थित झालं, त्यामागचं कारण काय आणि विद्यार्थ्यांनो शिक्षण संचालकांचा मित्रांनो मागणी काय, त्यांच्या ठिकाणी कोणकोणत्या मागण्या आहे आणि विद्यार्थ्यांनो ह्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर तुमच्या बोर्ड एक्झाम होणार की नाही होणार, की बोर्ड एक्झाम रद्द होईल, सविस्तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला मंतव्य मिळणार नाही. अतिशय महत्त्वाची धक्कादायक अपडेट आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, डायरेक्ट मी तुम्हाला त्यांची ज्या मागण्या आहे त्या मागण्या दाखवतो अगोदर, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो, शिक्षण संचालकांच्या प्रमुख मागण्या. ठीक आहे, तर बघा पहिली मागणी आहे 2012 पासून मित्रांनो राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मित्रांनो रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ताबडतोब मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, ही पहिली मागणी केली आहे. दुसरी मागणी अशी आहे की महाराष्ट्रामधील सर्व अनुदानित शाळांचे 2004-2013 पर्यंतचे वेतनेतर अनुदान थकीत द्यावे. नंतर तिसरी मागणी आहे प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास संस्थाचालकांनी विरोध दर्शवलेला आहे, म्हणजेच मित्रांनो प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक द्यायच्या नाही आहे. नंतर चौथी मागणी नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदीबाबत माहिती द्यावी, असे मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मित्रांनो ह्या प्रमुख मागण्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आता नेमकं मित्रांनो बघा ह्या ठिकाणी काय परिणाम होणार तुमच्या 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेवर जर या ठिकाणी मित्रांनो ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर. बघा 10वी-12वीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असताना शिक्षण संचालक मंडळाकडून ह्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि मंडळाने 2012 पासून राज्यातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांच्या मागणीसह अनेक मागण्यांसाठी शिक्षण संचालक मंडळाने हा आक्रमक मित्रांनो पवित्रा ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारसमोर परीक्षा घेण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. यातून सरकार काय तोडगा काढणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शिक्षण संचालक मंडळाने 10वी-12वी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयासोबतच या दोन्ही इयत्तेतील प्रात्यक्षिक परीक्षांचे मित्रांनो साहित्य स्वीकारण्यास देखील नकार दिलेला आहे. बघा तुमची जी तोंडी परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम तुमची जी होणार आहे त्यासाठी मित्रांनो जे साहित्य देखील प्रोव्हाइड केलं जातं ते साहित्यसुद्धा देखील स्वीकारण्यास मित्रांनो नकार दिलेला आहे. त्यामुळे तुमची आता प्रात्यक्षिक परीक्षा प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा कशा होतील हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. तसंच या दोन्ही परीक्षा काही दिवसांवर मित्रांनो आलेल्या असताना त्यासाठी कर्मचारी आणि शाळांच्या इमारती देखील न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा शाळेच्या कर्मचारीसुद्धा मिळणार नाही आणि शाळेच्या इमारती मिळणार नाही. शाळेचे कर्मचारी मिळणार नाही तर एक्झाम कोण घेणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर शाळेच्या इमारती मिळाल्या नाही तर या ठिकाणी मित्रांनो ज्या काही सेंटर आहे तुमचे परीक्षेचे ते या ठिकाणी कसे होणार, कोण देणार हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर बघा मित्रांनो, जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही 10वी-12वीच्या परीक्षांच्या केंद्रासाठी शाळा उपलब्ध करून देणार नाही, अशी भूमिका मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतलेली आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे 10वी-12वी परीक्षेवर मोठं संकट निर्माण झालेलं आहे. तर बघा मित्रांनो स्पष्टपणे सांगितलेलं आहे केंद्रासाठी मित्रांनो शाळा उपलब्ध होणार नाही आहे आणि कर्मचारी उपलब्ध होणार नाही, तर तुमच्या परीक्षा कोण घेणार हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो हे जे काही 10वी-12वीच्या परीक्षेवर मोठं संकट आलेलं आहे, तर विद्यार्थ्यांनो तुमचं काय मत आहे, या मागण्या मान्य केल्या पाहिजे की विद्यार्थ्यांनो 10वी-12वीची बोर्ड एक्झाम कॅन्सल केली पाहिजे? तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. तुमचं मत नक्की लिहून पाठवा. हा व्हिडिओ आवडला असेल, ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.